नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण उभे आहो RVSM 1210 या सोयाबीन प्लॉटमध्ये. तर या प्लॉटला आज रोजी झाले साधारण 62 दिवस. आणि आमच्या भागामध्ये कालचा जो मुसळधार पाऊस होता, म्हणजे 16 ऑगस्ट रोजीचा, तो अति भयानक, म्हणजे खूप जबरदस्त स्वरूपाचा पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस ज्याला म्हणता येईल, असा जबरदस्त पाऊस होता. आणि हा पाऊस जे आहे, आता इथून साधारण 2 किलोमीटर पेनगंगा नदी आहे. आणि नदी आपल्या शेतापर्यंत, जे आपण दाब म्हणतो पाण्याचा, हे आपल्या शेतापर्यंत हे कालच्या पावसाचा आला होता. तर आपलं जे सोयाबीन आहे हे सरीवरंब्यावर आहे. आणि पाण्याच्या जसं पाणी वाहते तशा पद्धतीने आपण बेड जे आहे या ठिकाणी मारलेले आहेत. म्हणजे जे पाणी पडलेलं पाणी आहे ते आपलं नालीवाटी वाहून जाणार. म्हणजे याच्यामध्ये नुकसान जे आहे हे आपलं फार कमी होते. म्हणून शेतकऱ्यांनी जे आहे हे सरीवरंबाचा, जे आपण नेहमीच म्हणतो, उल्लेख करतो की सरीवरंबा पद्धतीने शेती केली पाहिजे. तर त्याचा फायदा जे आहे हे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पिकामध्ये झालेला बघायला मिळते. म्हणून सरीवरंबा खूप महत्त्वाचं आहे. तर हे बघू शकता, आता एवढं पाणी पडूनसुद्धा शेतामध्ये बिलकुल पाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे ही नालीवाटी जी आहे, ही नालीवाटी ही संपूर्ण पाणी ओसरलेलं आहे. आणि मुळासुद्धा याच्यामध्ये सडत नाही. जे कसं की गादी वाफ्यावर असल्यामुळे याला वापसा कंडिशन लवकर येते. आणि जर पावसाचा खंड पडला तर जी गादी आहे, म्हणजे वरंबा आहे, ते ओलावर टिकून ठेवते. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये सरीवरंबा जी आहे ही आपल्याला चांगले काम करताना तरीखाने दिसते. त्याचबरोबर आपण नेहमीच उल्लेख करतो बुरशीनाशकाचा. बुरशीनाशकामध्ये आता अशा स्वरूपाचा जर पाऊस असला, म्हणजे कंटिन्यू पाऊस, म्हणजे कंटिन्यू पीक पानं जे आहेत हे ओले असेल, तर अशामध्ये बुरशीचं जे अटॅक म्हणतो आपण पानावर, हे सर्वात जास्त राहते. त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे फळसडण. जी शेंगा आपल्याला लागलेल्या आहेत ते कंटिन्यू ओल्या असल्या तर त्या ठिकाणी फळसडण जे आपण म्हणतो ही जास्त असते. जसं की आता आपण हे बघू, हे नवीन, हे बघू शकता, हे जे असं आहे फळसडण, हे अशा पद्धतीचं होऊ शकते. त्याच्यामुळे बुरशीनाशक जे आहे हे चांगले स्वरूपाचे वापरले पाहिजे शेवटच्या अवस्थेमध्ये कमीत कमी. आणि पानावरचे जे रोग आहेत ते सुद्धा शेवटच्या अवस्थेमध्ये सर्वात जास्त राहतात. त्याच्यामुळे आपण स्टँडर्ड बुरशीनाशक शेवटच्या अवस्थेमध्ये सांगतो, किंवा प्रत्येक फवारीमध्ये बुरशीनाशकचा वापर केला पाहिजे. म्हणजे पिकामध्ये जी समस्या येतात बुरशीच्या, ते त्या ठिकाणी येणार नाहीत. तर आपल्या सोयाबीनला झालेले आज रोजी 62 दिवस. 62 दिवसामध्ये संपूर्ण प्लॉट जे आहे एकदम जबरदस्त झालेलं आहे. 3 दाणे आणि 4 दाण्याची शेंगा या सोयाबीनला आहेत. आणि साधारण 90 ते 95 दिवसामध्ये येणारी ही व्हेरायटी आहे RVSM 1210. हे जे टिक्का रोग म्हणतो आपण, हे सर्वात जास्त येते पानावर आणि शेंगावर. आता हे जे आहे हे आता वाढणार नाही, कारण की आपण याच्यावर फंगीसाईड वगैरे घेतलेला आहे. हा जो टिक्का रोग हे शेंगेवर सुद्धा समोर चालून येतो. तर अशा पद्धतीचा आपला हा प्लॉट आहे. 4.5 फुटाच्या बेडवर 3 लाईनीचा प्रयोग या ठिकाणी आपण केलेला आहे. शेंगाचं प्रमाण वगैरे भरपूर दिसत आहे. 4 दाणे शेंगा आहेत जास्तीत जास्त, पाहू शकता. आणि त्रिकोणी पानं, पांढरे फुलं या सोयाबीनला येतात. आणि याच्यामध्ये येलो मोजॅक वगैरे कुठं दिसत नाही, कारण की आपण बरेच वेळा सांगितलं आहे की पांढऱ्या सोयाबीनच्या पांढऱ्या व्हरायटीच्या सोयाबीनवर येलो मोजॅक असतो, पण एकदम कमी, 0.001मध्ये आपण म्हणता येईल या स्वरूपाचा येलो मोजॅक राहतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पांढऱ्या सोयाबीनची व्हेरायटी आहे, जसं की उन्नती, मालविका, 1135, किंवा मग बाकीच्या जी कंपनी असते पांढऱ्या फुलाच्या, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. सोयाबीन ज्या ठिकाणी 4 दाणे आहेत अशा ठिकाणी माल जास्त दिसते. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 झाडं आहेत अशा ठिकाणी माल कमी दिसते. आता झाडाची संख्यासुद्धा जास्त पाहिजे एका ठिकाणी. 2 रोपातील अंतरसुद्धा साधारण 7 इंच 8 इंच पाहिजे. RVSM 1210. संपूर्ण शेंगा आणखी भरलेले नाहीत. 62 दिवसाचा प्लॉट, 15 जूनची लागवड.